नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे ज्यांची 12वी झाली असेल, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, आपल्या जवळील कोणी नातेवाईक असेल, मित्र असेल, जे तयारी करत असाल त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पाठवा. त्यांच्यासाठी आहे तर रेल्वे विभागामध्ये त्या ठिकाणी एक जाहिरात आलेली आहे आणि रेल्वे विभागातील छान पद आहेत, त्या पदांसाठीची ही जाहिरात आहे. आपण या व्हिडिओमध्ये डिटेल प्रकारे पाहणार आहोत. कुठले त्या ठिकाणी पदे आहेत आणि किती जागा आहेत, यासाठी कोणता व्यक्ती अर्ज करू शकतो. लक्षात घ्यायचंय ह्या फॉर्म भरण्याची त्या ठिकाणी पदवीधर आणि 12वीच्या बेसवरती ह्या जागा असणार आहेत. अर्ज चालू झालेले आहेत 21 ऑक्टोबर 2025 पासून आणि 20/11/2025 पर्यंत त्या ठिकाणी हे कोणते नॉन टेक्निकल लोकप्रिय म्हणजेच हे जे एवढे पद आहेत यांच्यासाठीचा हा डेट आहे. आणि नॉन टेक्निकल लोकप्रिय श्रेणी पदवीधर यांचे 28/10/2025 पासून 27/11/2025 पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. जवळजवळ 1 महिना हे फॉर्म भरण्यासाठी आहेत. जर आपण 12वी आणि पदवीधर हे दोन्हीवरचे जरी फॉर्म भरायचे असतील तर आपल्याला 2 फॉर्म हे वेगवेगळे काय करावे लागतील, त्या ठिकाणी भरावे लागतील. लक्षात घ्यायचे याच्यामध्ये वेगवेगळे पद आहे. स्टेशन मास्तर आहे, मालगाडी व्यवस्थापक आहे, कनिष्ठ लिपिक सहाय्यक टंकलेखक आहे, कनिष्ठ लेखक सहाय्यक टंकलेखक आहे, वाहतूक सहाय्यक आहे, वाणिज्यसह तिकीट लिपिक आहे. अशी वेगवेगळी पद आहेत. विशेष म्हणजे स्टेशन मास्टर सारखं त्या ठिकाणी पद आहे. पूर्ण जो स्टेशन असतो त्या स्टेशनचा कारभार ज्यांच्या अंडर खाली चालत असतो असे पद याच्यामध्ये आहेत. म्हणजे अत्यंत काय आहे तर दर्जेदार अशा पोस्ट आहेत. आणि लक्षात घ्यायचंय मग यांच्यासाठी प्रारंभिक वेतन त्या ठिकाणी दिलेलं आहे. वेतन हे भरपूर पडणार आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचंय. आणि याच्यासाठी वय आहे 18 वर्षापासून 33 वर्षापर्यंतचा कुठलाही नागरिक या पदासाठी अर्ज करू शकतो. एकूण जागा आहेत 5,800 जागा या वेगवेगळ्या झोन मध्ये त्या ठिकाणी काय आहेत, विभागलेले आहेत. मग आता विचार जर केला आपण महाराष्ट्रामध्ये सिकंदराबाद रेल्वे असेल, मध्य रेल्वे असेल, अशा कुठल्याही तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला त्यानुसार फॉर्म भरू शकता. कुठल्याही झोन मध्ये तुम्ही तिकडे प्रयागराज पर्यंत, पटना पर्यंत, बेंगळूर पर्यंत असे कुठेही फॉर्म भरू शकता भारतातील कुठल्याही त्या ठिकाणी झोनला. त्याच्यानंतर ही पद आहेत, याच्यामध्ये टीसी सारखे पद आहेत, अशी वेगवेगळी लिपिक सारखी पद आहेत. आणि यांचे एकूण 18 ते 30 वर्षापर्यंतचा व्यक्ती त्या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकतो. आणि 3050 एवढ्या जागा या पदाच्या त्या ठिकाणी आहेत. ओके, लक्षात येते एवढ्या जागा त्या ठिकाणी 5 आणि 3 जवळपास 8850 एवढ्या जागांसाठी ही भरती असणार आहे. अत्यंत त्या ठिकाणी ही दरवर्षी रेल्वे विभागामार्फत भरती राबवल्या जाते. मागच्याही वर्षी राबवल्या गेली होती. त्याला आपण म्हणत असतो NTPC नावाची जी परीक्षा असते. मात्र लक्षात घ्यायचंय अशा या वेगवेगळ्या तुम्ही त्या ठिकाणी काय करायचंय तर RRBच्या वेबसाईटवर जाऊन ही सविस्तर जाहिरात बघू शकता. कुठल्या झोनला कास्टनुसार किती जागा आहेत त्या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकता. लक्षात घ्यायचंय आता जर आपण या विचार केला तर याला एक असतं CBT 1 म्हणजे एक असती सुरुवातीला पूर्व परीक्षा आणि त्यानंतर MPSC सारखी मुख्य परीक्षा. अशा 2 प्रकारच्या परीक्षा असतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला विषय कोणता असतो तर महत्वाचा विषय आहे गणित, त्याच्यानंतर विषय आहे बुद्धिमत्ता आणि त्याच्यानंतर विषय कोणता असेल तर त्याच्यानंतर विषय आहे GK. ओके, हे 3च विषय त्या ठिकाणी आपल्याला आहेत. मग आता जर आपण गणित विषयाचा जर विचार केला तर गणित हे किती गुणांसाठी आहे रे? मग 30 गुणांसाठी त्या ठिकाणी गणित हा विषय आपल्याला असणार आहे. आणि आपण बुद्धिमत्ता या विषयाचा विचार केला, बुद्धिमत्ता सुद्धा 30 गुणांसाठी असणार आहे. आणि GK किती गुणांसाठी असणार आहे तर जनरल नॉलेज हा विषय आपल्याला त्या ठिकाणी 40 गुणांसाठी असणार आहे. मग
असा एकूण 100 गुणांचा काय होणार आहे, पूर्व परीक्षेचा पेपर होईल. कशाचा? पूर्व परीक्षेचा. जे विद्यार्थी पूर्व परीक्षेला पात्र असतील, जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पात्र होतील, असेच विद्यार्थी त्या ठिकाणी काय होणार, मुख्य परीक्षेला बसणार. आणि मुख्य परीक्षेचाही विचार केला तर हेच विषय आहेत. फक्त आणि फक्त बदल काय होतोय, तर फक्त बदल होतोय याच्या गुणामध्ये बदल होणार आहे आणि काठिण्य पातळी थोडीफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढणार आहे. लक्षात घ्यायचं आहे. पूर्व परीक्षेचा हाच अभ्यासक्रम, मुख्यही परीक्षेला हे 3च विषय त्या ठिकाणी आपल्याला असणार आहेत. मात्र काठिण्य पातळी थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढल्या जाऊ शकते. सर्वांनी सविस्तर जाहिरातीसाठी RRBच्या वेबसाईटला भेट द्यायची किंवा विठ्ठल कांगणे सर या टेलिग्रामवर ही सुद्धा तुम्हाला ही जाहिरात त्या ठिकाणी पाहायला मिळेल. धन्यवाद. शुभेच्छा.